नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलिसांनी केली अटक। 15 ऑगस्ट रोजी मिलिटरी इंटेलिजन्स अहमदनगर दक्षिणी कमान इंटेलिजन्स बटालियन यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली। सन 2023 मध्ये विजय बिस्ट सिव्हिल डिफेन्स कुक राहणार वाकोडी फाटा तालुका जिल्हा अहमदनगर याने आर्मीमध्ये सिव्हिल डिफेन्स MTS कुक क्लार्क मध्ये भरती करतो। लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी ओळख असल्याचे सांगत फिर्यादींचा विश्वास संपादन करून 2 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली। तसेच उत्तराखंड, पंजाब आणि अहमदनगर येथील सौरभ पटवाल, मयंक राऊत आणि लक्ष्मी थापा यांनाही नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण 8,30,000 रुपये घेऊन फसवणूक केली। सदर उमेदवारांची अहमदनगर येथील आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये बनावट वैद्यकीय तपासणी केली असल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास करताना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी तसेच मिलिटरी इंटेलिजन्स यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले, मिसाळ, प्रमोद लहारे आदींनी केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिसाळ करत आहेत। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।